नमस्कार मित्रांनो, मी कल्याणी कदम। सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे की पोटगीची रक्कम ही दोन्ही पक्षांच्या स्थितीवर अवलंबून आहे। पत्नीची स्थिती, मुलांचे शिक्षण, पत्नीचा व्यावसायिक अभ्यास, तिचे शिक्षण, पतीची स्थिती या सर्व गोष्टी पाहणे गरजेचे आहे। तसेच दोन्ही पक्षांचे वय आणि नोकरी हे देखील पाहणे गरजेचे आहे। या आधारे महिलेला किती पैसे द्यायचे हे ठरवले जाईल। अनेक वेळा असेही घडते की पतीच्या क्षमतेपेक्षा जास्त पोटगीची मागणी केली जाऊ शकते, परंतु अशा वेळी हे सिद्ध झाले की पतीचे हे उत्पन्न कमी असून तो त्याच्या गरजा देखील पूर्ण करू शकत नाही। अशा वेळी जर पत्नी कमवत असेल किंवा पतीपेक्षा तिचे जास्त उत्पन्न असेल किंवा तिचे दुसरे लग्न झाले असेल किंवा दुसऱ्या पुरुषाशी तिचे संबंध असतील, हे जर पतीने न्यायालयासमोर सिद्ध केले तर पतीला उदरनिर्वाह खर्च द्यावा लागणार नाही। अशा वेळी पतीने स्वतःच्या कमी उत्पन्नाचा तसेच पत्नीच्या पुरेशा उत्पन्नाचा पुरावा सादर केला तर त्याला पोटगीचा बोजा पडणार नाही।